नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्रिशूला सिरीजमध्ये त्रिशूलामध्ये पण कुठली CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे। चला आपण काय काय बघणार आहे ह्याच्यामध्ये सर्व नर्सिंग सब्जेक्ट। ओके, ऑलरेडी ॲडव्हर्टाइजमेंट आलेले सगळे तयारी लागलेले आहे। ओके, CHOचा तयारी करायचं आपल्याला। ओके, त्याच्यासोबत आपण CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड नंबर 22 पासून सुरुवात केलेला आहे। पण ज्यांनी पण एग्जाम देत आहे आणि नर्सिंगचे एग्जाम कॉम्पिटिशन देणार आहे त्यांनी कुठून सुरुवात करायचे 1 ते 23 पर्यंत असं यायचे। ओके, त्याच्यामध्ये पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत बरं का। आपण ऑलरेडी बघितलेले प्रिव्हियस जे व्हिडिओमध्ये की कुठले कुठले सिलेबस ऍड झालेले आहे। ओके, जे आपलं त्याच्यानुसार ही सिरीज चाललेली आहे। ओके, चला मग ह्या सिरीजमध्ये आपण कुठले एक्झामची टार्गेट करत जाणार आहोत। ओके, ही असणार आहे नॉर्शेड 10 स्पेशली ही CHO महाराष्ट्र एपिसोडसाठी, म्हणजे कम्युनिटी बेस्ड असो, OBG आणि पीडियाट्रिक मधलं क्वेश्चन जास्त असणार आहे। ओके, या पुढच्या सिरीजमध्ये मग त्याच्यासोबत DMER DHS आणि CRE RRB ESIC त्याच्यासोबत सर्व नर्सिंग एक्झाम्सला आपण कॉम्पिटिशनला म्हणजे काय टार्गेट करत जाणार आहोत। ओके, चला मग सुरुवात करणार आहोत आपण। चला काय म्हणते बघा आजचं मोटिवेशन। प्रत्येक दिवशी बघा काय म्हणते, प्रत्येक दिवस अभ्यासासाठी दिलेला 1 तास तुम्हाला यशाच्या आणखी जवळ नेतो बरं का। म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रत्येक दिवशी म्हणजे डेली तुम्ही जसा अभ्यास कराल जे कुठं नेणार आहे तुम्हाला यशाच्या आणखी जवळ नेणार आहे। थकवा येईल, शंका येईल, पण हार मानायचं नाहीये। काय मानायचं नाहीये? हार मानू नका। म्हणजे स्वतःला काय हार मानायचं नाहीये, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, कारण तुमच्या काय एक अधिकारी घडण्याची ताकद। ओके, ज्यांनी पण प्रायव्हेटमध्ये काम करत आहे ओके त्यांना काय व्हायचंय, पहिला गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे। ओके, ज्यांचा पगार CHO पेक्षा कमी आहे त्यांनी प्रयत्न करा, ट्राय करत राहा, CHO साठी एक्झामची तयारी करत राहा। तुम्हाला काय करायचं आहे, 1 सीट घ्यायचं आहे, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे। ओके, चला मग आपण ह्या सिरीजची सुरुवात करूया। चला सगळ्यांनी काय करायचंय, लाईक करायचंय, कॉमेंट करायचंय, कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचंय आणि एक्झाम बद्दल CHO बद्दल काही इम्पॉर्टंट वगैरे असेल किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये देऊ शकता। त्याच्यासोबत शेअर करा, जे विद्यार्थी तुमचे मित्रमैत्रिणी आहेत आणि CHO साठी तयारी करत आहेत त्यांना हे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ओके, चला मग खूप झालं हे ॲडव्हर्टाइजमेंट आपलं। चला मग सुरुवात करायचं आपलं मेन इम्पॉर्टंट गोष्टी। ओके, हे लास्टचं आहे का? ओके, आपण लास्ट एपिसोडमध्ये एक क्वेश्चन देतो तुम्हाला आणि कॉमेंटमध्ये उत्तर टाकलेले त्यांनी कुठली बरोबर उत्तर आहे तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे। बघा, विटॅमिन K कुठली? विटॅमिन K इज ॲडमिनिस्टर्ड टू द न्यूबॉर्न। कोणाला दिले आपण? न्यूबॉर्न दिले। काय दिले? विटॅमिन K दिलेलं आहोत। ओके, देतो का आपण? बघा इथे तर दिलेलं आहे न्यूबॉर्न शॉर्टली आफ्टर बर्थ, म्हणजे लवकरात लवकर दिलेलं आहे आफ्टर बर्थ फॉर व्हिच ऑफ द फॉलोइंग रिझन्स। एक न्यूबॉर्न आहे त्याला आपण विटॅमिन K ऑलरेडी दिलेलं आहे, म्हणजे शॉर्टली आफ्टर बर्थ। मग फॉलोइंग रिझन्स कुठल्या कारणासाठी आपण विटॅमिन K दिलेला आहे हे विचारतात बरं का। विटॅमिन K हे रुटीन इम्युनायझेशन मध्ये नाहीये, तरी पण आपण म्हणजे आफ्टर बर्थ ऍट द डोज म्हणजे सॉरी ऍट द डोज नाही, आफ्टर बर्थ म्हणजे ऍट द टाइम ऑफ बर्थ, ज्यावेळी हेपॅटायटिस B आणि त्याच्यासोबत आपण काय देतो, विटॅमिन K पण देतो। ओके, चला मग कुठल्या रिझन साठी देतो हे आपल्याला विचारलेलं आहे। टू स्टॉप हेमरेज, यांनी काय म्हणते बघा, ब्लिडिंग थांबवण्यासाठी आपण विटॅमिन K देतो। आणि टू ट्रीट इन्फेक्शनला ट्रीटमेंट देण्यासाठी आपण विटॅमिन K देतो का? रिप्लेस इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट्स असतो विटॅमिन K असो, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, सोडियम पोटॅशियम हे सगळे इलेक्ट्रोलाइट आहे ना, त्याला रिप्लेस करण्यासाठी आपण विटॅमिन K देतो। आणि चौथा म्हणते टू फॅसिलिटेट क्लॉटिंग। फॅसिलिटेट म्हणजे काय, म्हणजे क्लॉटिंगला इझी बनवण्यासाठी म्हणजे मदत करण्यासाठी आपण ही विटॅमिन K देतो। ओके, चला मग आपल्याला काय बघायचं आहे, विटॅमिन K बद्दल बघायचं आहे। ओके, चला विटॅमिन K बद्दल थोडक्यात बघूया, 1 मिनिट काय प्रॉब्लेम चाललाय सॉरी। चला कशाबद्दल बघायचं आपल्याला, विटॅमिन K बद्दल आपण बघणार आहोत। चला विटॅमिन K बद्दल आपण बघणार आहोत। बघा विटॅमिन K ऍट द बर्थ म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आपण देणार आहोत। ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ विटॅमिन K ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहोत, ॲडमिनिस्ट्रेशन आपण करणार आहोत म्हणजे देणार आहोत ऍट द टाइम ऑफ बर्थ म्हणजे जन्मल्यानंतर। बघा किती डोस देणार आहे, डोस 1 mg आपण देणार आहोत। ओके, किती देणार आहे बच्चूला आपण, न्यूनेटला 1 mg देणार आहे। समजा त्याच्यामध्ये पण वेट मोर दॅन 1 kg असेल तर आपण किती देणार आहे, 1 mg देणार आहे। किती? 1 mg। आता समजा लेस दॅन 1000, बघा 1 kg म्हणजे काय, इक्वल टू 1000 mg। ओके, हे झालं। ओके, त्याच्यासोबत म्हणजे लेस दॅन असेल तर म्हणजे 1000 ग्रॅम पेक्षा mg
हे मिलीग्रॅम नाही बरं का, ही ग्रॅम आहे, म्हणजे मिलीग्रॅम नाही ग्रॅम आहे. तर 1000 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर म्हणजे लेस दॅन 1 kg असेल तर आपण किती देणार आहोत, 0.5 मिलीग्रॅम. ओके, इथलं एमजी तिथलं एमजी मी कम्प्युट झालो. ओके, हे किती, हे 1 ग्रॅम वेट 1 पेक्षा जास्त असेल तर, पण 1 किलोपेक्षा कमी जास्त म्हणजे वेट असेल तर आपण 0.5 mg ही एवढी आपण देणार आहोत. ओके, रूट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. रूट कसे देणार आहे आपण, ही इंट्रामस्क्युलर म्हणजे आयएम आपण देणार आहोत. कुठे, थायमध्ये. मॅक्झिमम आपण लेफ्टलाच यूज करतो बरं का. कुठली साईटमध्ये, लॅटरल. हे खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे बरं का. कुठली साईट, लॅटरल ऍस्पेक्ट ऑफ व्यास्टस लॅटरलिस दाखवतो तुम्हाला मी बरं का. ते ह्या मसलमध्ये आपल्याला ही ड्रग द्यायचा आहे. आयएम जो आपण जे सर्व देणार आहेत, वॅक्सिन असो इंजेक्शन असो, मॅक्झिमम कुठे देणार आपण, व्यास्टस लॅटरलिस मसलमध्येच देणार आहेत. ओके, हे आपण बघितलं. ओके, चला हे काय बघा, हे ग्रेटर कॉन्टर झालं, इथे ग्रेटर कॉन्टर. हे काय, इंजेक्शन साइट इथे आहे बघा, इंजेक्शन साइट. हे कुठली मसल आहे, ही व्यास्टस लॅटरलिस मसल आहे, इथे मेन्शन केलेलं बघा. ही मसलमध्ये आपण इंजेक्शन देणार आहोत. ओके, कुठली बघा, विटॅमिन के मध्ये पण K1 मी आणलं होते, K1 K2च्या बघा. ह्याच्यामध्ये पण 3 प्रकार आहे, विचारू शकतो तुम्हाला. विटॅमिन K1 K2 K3 आपण कुठली देणार आहे आता, K1. ओके, ही देणार आहे. फाउंड इन ग्रीन लिफी व्हेजिटेबल मध्ये ही भेटणार आहे, आणि पालकमध्ये कॅल, कॅबेज आणि प्रोकॅमध्ये एवढं भेटणार आहे. ओके, हे विटॅमिन K2 झालं, आणि हे K3. ओके, एवढं पण विचारणार नाही, पण विटॅमिन K1 बद्दल विचारू शकतात, कारण ही आपण ऍट द टाइम ऑफ बर्थ मध्ये देणार आहोत. ओके, काय काय देणार आपण ऍट द टाइम ऑफ बर्थ मध्ये बघा. बर्थ डोज कुठले ऍट द टाइम ऑफ बर्थ हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, पण हे रुटीन इम्युनेशन मध्ये नाहीये, तरी पण हे देतो आपण. ओके, OPV असतो, हेपॅटायटिस बी. ओके, हे दोन्ही आपण ऍट द टाइम ऑफ बर्थ लवकरच लगेच देणार आहोत. ओके, हे झालं. आणि आपण बघितलं बघा 1 ग्रॅम दिलो. आता समजा तुम्ही जास्त दिले. ओके, एकच मिनिट. काय, टॉक्झिसिटी ऑफ विटॅमिन के जास्त दिल्यावर विटॅमिन के प्रोड्यूस टॉक्झिसिटी काय कॉज करू शकतो, हिमोलायटिक एनेमिया आणि जॉन्डिस करू शकतो बरं का. म्हणजे टॉक्झिसिटी आपण जास्त दिल्यावर, हे पण लक्षात असायला पाहिजे. त्याच्यासोबत विटॅमिन के स्टिम्युलेट, कशाला स्टिम्युलेट करतं बघा, स्टिम्युलेट हे पण विचारू शकते बरं का. स्टिम्युलेट तर लिव्हर, कशासाठी, लिव्हरला स्टिम्युलेट करते. मग काय, लिव्हरकडनं काय पाहिजे ह्याला पाहिजे लिव्हरला प्रोड्यूस क्लॉटिंग फॅक्टर स्टिम्युलेट म्हणजे प्रोड्यूस करण्यासाठी ही स्टिम्युलेट करतो. कोण, विटॅमिन के. ते पण कुठली त्याच्यामध्ये पण 2, 7, 9, 10. ओके, ही 4 क्लॉटिंग फॅक्टरला स्टिम्युलेट करायला म्हणजे स्टिम्युलेट करतो विटॅमिन के. तुम्हाला एवढी लक्षात असायला पाहिजे. ओके, बघा हे आपण ऍट द टाइम ऑफ बर्थ देतो, एकाच वेळी देतो बरं का, म्हणजे आपण रिपीट नाही देणार. काय म्हणतो बघा, रिपीट डोज ऑफ विटॅमिन के इज नॉट, काय, विटॅमिन के इज नॉट रिक्वायर्ड, किंवा नाही पाहिजे आपल्याला, नॉट रिक्वायर्ड म्हणजे एकदा दिलं की संपलं. आता तुमच्या लक्षात असेल आपण आता तरी का देतो बघा. ही ज्यावेळी बघा, जे विटॅमिन के आहे कुठं असणार आहे, मॅक्झिमम जे विटॅमिन केचं प्रोड्यूस 2, 7, 9, 10 जे असणार आहे, जे आपलं फ्लोरामध्ये होणार आहे. पण ज्यावेळी फ्लोरा कसं असणार आहे, स्टेरल असणार आहे बघा. हे पण सांगतो तुम्हाला, हे राहू दे. रिपीट द डोज ऑफ विटॅमिन के इज नॉट रिक्वायर्ड, हे आपल्याला गरज नाहीये. इंटेस्टाईन फ्लोरा डेव्हलप होतं नंतर. ओके, त्याच्यानंतर ह्याची गरज नाहीये. ज्यावेळी काय करतो, ही प्रोड्यूस विटॅमिन के त्याच्यानंतर ही नॉर्मली प्रोड्यूस करतो, पण ॲट द टाइम ऑफ बर्थ किंवा ज्यावेळी जन्मलेला असतो आणि आत असतो, म्हणजे ह्याच्यामध्ये फिटल, ज्यावेळी काय युट्रसमध्ये असताना वगैरे ही प्रोड्यूस करत नाहीये. म्हणजे जे इंटेस्टाईन कसं असणार आहे, एकदम असणार आहे. ओके, हे झालं त्याच्याबद्दल. ओके, हे झालं स्टेराइल असणार आहे. ओके, बघा, इट शुड बी आपल्याला कधी द्यायचं आहे, इट शुड बी ॲडमिनिस्टर विदिन 6 आवर बरं का. 6 तासाच्या आत आपल्याला द्यायचंच आहे, हे पण लक्षात असू द्या. ओके, तुम्ही म्हटलं आता कुठलं म्हटलं मी, इंटेस्टायनल हे कसं असणार आहे, स्टेरल. बघा, हे याचं पण रिझन आपण समजून घेऊया. बघा, ज्यावेळी न्यूबॉर्न, ओके एकच मिनिट, न्यूबॉर्न हॅव अ लो लेवल, कुठली, विटॅमिन के ही लो लेवल असतो. रिझन आपल्याला माहिती असायला पाहिजे. नॉट क्रॉस प्लॅसेंटा, जे प्लॅसेंटा मध्ये काय, सॉरी नॉट क्रॉस प्लॅसेंटा, प्लॅसेंटा मधनं ही
बच्चूमध्ये जाऊ शकत नाहीये, म्हणजे प्लॅसेंटा क्रॉस करू शकत नाही, एक रिझन आहे. आणि इंटेस्टाईन जे कसं असणार आहे म्हटलो मी, इंटेस्टाईन आर स्टेराईल असणार आहे. स्टेराईल म्हणजे काय, नो गट बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया नाहीये, मग आपलं विटॅमिन के होणार आहे का त्याच्यामध्ये, नाही. बॅक्टेरिया टू प्रोड्यूस विटॅमिन के कोण करणार आहे, ही जे आपलं गट असणार आहे, गट बॅक्टेरिया, म्हणजे आपल्या इंटेस्टाईन मध्ये गटमध्ये असतो ना जे बॅक्टेरिया, जे काय करतो विटॅमिन के प्रोड्यूस करतो. पण आता बेबीचं कसं आहे, इंटेस्टाईन एकदम स्टेरल आहे, म्हणून इथे काय विटॅमिन के प्रोड्यूस होत नाही, म्हणून आपण कशासाठी देतोय, याच्यासाठी आपण देणार आहोत. पण हे विटॅमिन के काय करतो, कुठे गेला, आपण जे क्लॉटिंग फॅक्टरचं लिहिलं होतं बघा, कुठं गेलं हा 27 प्रोड्यूस क्लॉटिंग फॅक्टर, म्हणजे क्लॉटिंग फॅक्टरला ही तयार करतो कशासाठी, फॅसिलेटसाठी. आता समजा ब्लिडिंग वगैरे चालले, मग ही ब्लिडिंग थांबवू शकतो, म्हणजे ब्लिडिंग थांबवण्यासाठी एकदम ब्लिडिंग सुरू झाल्यावर हे करू शकतं का, नाही. ही क्लॉटिंग फॅक्टरला हे काय करतो बघा, इथे आहे बघा, फॅसिलेट करतो. मग आपलं उत्तर बघायचं आपल्याला. चला मग ऑप्शन कुठले दिलेले आहे बघा, विटॅमिन के बद्दल ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके चला, टू स्टॉप हेमरेज बघा, बघा विटॅमिन के आहे ना, हे ज्यावेळी ब्लिडिंग होते, आता विटॅमिन के दिल्यावर ते बंद होणार आहे का, नाही. बघा ही पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे, नॉट स्टॉप, ही बंद करणार नाही बरं का, प्रिव्हेंट करतो. म्हणजे अगोदर आपल्याकडे विटॅमिन के असायला पाहिजे, कारण जे क्लॉटिंग फॅक्टरला वगैरे 2, 7, 9, 10 होते बघा, त्याला काय करतो, स्टिम्युलेट करतो, म्हणजे लिव्हरला स्टिम्युलेट करतो, बाबा क्लॉटिंग फॅक्टर तयार कर आणि बॉडीमध्ये फिरव, आणि काय म्हणजे ब्लिडिंग वगैरे असेल तर ते प्रिव्हेंट करू शकतो. पण ॲट द टाइम ऑफ हेमरेज झालं तर आपण बंद करू शकतो का, नाही. नॉट स्टॉप, ओनली हे काय करतो, प्रिव्हेंट. ही पण लक्षात असायला पाहिजे, तुम्ही कन्फ्युजन होत असेल याच्यामध्ये. ओके, ही उत्तर नसणार आहे. इन्फेक्शन रेटिट करणार आहे का, नाही. इलेक्ट्रोलाइट रिप्लेस करणार आहे का, हे पण नाहीये. पण फॅसिलिटेट द क्लॉटिंग. ओके, कुठली 2, 7, 9, 10 ही क्लॉटिंग फॅक्टरला ही फॅसिलिटेट करतो, म्हणजे स्टिम्युलेट करतो लिव्हरला. ओके, ही उत्तर असणार आहे चौथा बरोबर. ओके चला नेक्स्ट बघा, हे समजलं, हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे ऑलरेडी मी. हे पण बघा, याच्यामधलं विटॅमिन के1 हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह. बघा, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह टू ऑब्टेन टीबी म्हणजे काय, ट्युबरक्युलोसिस डाटा ऑन वेब बेस्ड सॉफ्टवेअर इज नेम्ड ॲज. बघा, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहे टू ऑब्टेन टीबी डाटा, म्हणजे इनिशिएटिव्ह केलेलं आहे ते काय करणार आहे, टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस जे पेशंट्स आहेत त्यांचे डाटा घेणार आहे ऑन वेब बेस्ड सॉफ्टवेअर मध्ये. त्या सॉफ्टवेअरचं नाव काय आहे असं विचारतात त्यांनी. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे निर्भय, निश्चय ई डॉट. बघा, आपण एक एक बघूया. पहिला काय, निर्भय असला काय आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर नाहीये. काय निर्भय म्हणजे काय, निर्भय, भय म्हणजे भीती, नि म्हणजे नाहीये, म्हणजे फिअरलेस, याचा अर्थ होते फिअरलेस. त्याचं काय मेन एवढी पण नाहीये. पण निर्भय नावाचं एक आपल्याकडे हे बरं का, निर्भय मिसाईल आहे. निर्भय मिसाईल तुम्हाला माहिती असायला पाहिजे याच्याबद्दल. ओके, कारण आपण बघितलेलं आहे ह्याच्यामध्ये जनरल नॉलेज पण विचारणार आहेत. ओके, इंडियन काय म्हणू शकतो, इंडिया सबसोनिक मिसाईल आहे बरं का, हे सबसोनिक क्रुइज मिसाईल. ओके, कोणी केलं हे, DRDOने डेव्हलपड केलेलं बरं का, DRDO वाल्याने. ओके, DRDOचं पण विचारू शकते. यांचं हेडक्वार्टर कुठे आहे, न्यू दिल्लीमध्ये. हे पण विचारू शकतात. ओके, हे झालं. मग हे निर्भयचं असणार आहे का, बघा काही स्टेटमध्ये, ओके स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एक प्रोग्राम्स आहेत. कशासाठी, प्रोग्राम फॉर कशासाठी, कॉमन सेफ्टी इनिशिएटिव्ह बद्दल. ओके, आणि अँटी क्राईम बद्दल काही काय म्हणू शकतो प्रोग्राम्स आहेत. ओके, पण आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे म्हणजे एनएचएम अंडरमध्ये येणारे असलं काही नाहीये. ओके, हे पण आपलं उत्तर गेलं. मग निर्भय गेलं. आता निक्षय. ओके, निक्षयबद्दल आपण थोडक्यात बघूया. निक्षयचा मी फोटो आणलो बघा. निक्षयचं हे लोगो तुम्हाला विचारू शकतात, कारण इमेज बेस्ड काय CBT कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. तुम्हाला इमेज बेस्ड क्वेश्चन पण विचारू शकतात. ओके, TCS वाले तर विचारतात मॅक्झिमम बरं का, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे काय एक ॲप आहे, ॲपचं नाव काय, निक्षय. नि म्हणजे काय, नाही. क्षय म्हणजे काय, आपण मराठीमध्ये काय क्षय रोग म्हणतो बघा, म्हणजे ही TB रिलेटेड आहे असं समजून घ्यायचं. कधी लॉन्च केलं हे लॉन्च केलंय 2022. 22ला नाही, 2012ला लॉन्च केलेले. कोण, बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एक मिनिट,
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वाल्यांनी केले, पण अंडर कोणामध्ये, अंडर NTEP मध्ये हे केलेलं आहे. अगोदर काय होतं, हे RNTCP होतं बरं का, तेव्हा इथं नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम, आता हे झालं NTEP झालेलं आहे. ओके, कोणी डेव्हलप केलंय हे पण माहिती असायला पाहिजे. सेंट्रल TB डिव्हिजन वाले, सेंट्रल TB डिव्हिजन वाले यांनी हे काय केलं, डेव्हलप केलेले 2012 मध्ये आलेले, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रन करते अंडर NTEP. ओके, अगोदर काय होतं याचं नाव RNTCP होता, आता काय NTEP आहे. ओके, एवढं लक्षात आलं. याच्यासोबत बघा, हे निक्षयसोबत अजून एक प्रोग्राम आहे, कुठली NPY, हे पण लक्षात ठेवा बरं काय, NPY 2018 मध्ये आलेलं आहे. म्हणजे काय, निक्षय पोषण योजना, निक्षय पोषण योजना. पोषण म्हणजे काय, खाना, जेवण द्यायचं. ओके, योजना हे काय, निक्षय म्हणजे TB रिलेटेड पोषण, म्हणजे TB पेशंटना आपण काय देणार आहे, पोषण देणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, हे तुमचं लक्षात असायला पाहिजे. मग आपण डायरेक्ट बघा, याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलेलं माहिती आहे का, पोषण योजनेमध्ये अगोदर द्यायचं, त्याच्यानंतर काय केले, जे सोशल वर्कर असतं किंवा NGO वाले असतं त्यांच्याकडे हे दिलेले, हा बाबा तुम्ही एक पेशंटला तुम्ही दत्तक घेण्यासारखं करा आणि त्यांना फूड वगैरे द्या असं म्हटलंय. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने काय प्लॅन केले, अगोदर स्टार्टिंगला बरं काय, ह्याला आपण काय म्हणतो, DBTच म्हणतात ना, डायरेक्ट म्हणजे जे पेशंटला भेटणारे पैसे, DBT ह्याचं काय असू शकतो फुल फॉर्म, काहीतरी डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, विचारू शकते. पण बघा, DBT कसे, पहिले 500 रुपये द्यायचं पर मंथली, मग आता विचारू शकतो तुम्हाला, आता 1000 रुपये देतात बरं का, 10,000 पर मंथला, जे TB पेशंटला, कशासाठी, पोषण, म्हणजे त्यांना काहीतरी स्वतःहून प्रोटीन वगैरे घेऊन खावावं म्हणून. ओके, प्रोव्हाइड पेमेंट फॉर द न्यूट्रिशन, कशासाठी, फॉर न्यूट्रिशनसाठी देतात बरं का, फॉर न्यूट्रिशनसाठी गव्हर्नमेंटने डायरेक्ट फंड देतात. ओके, अगोदर 500 द्यायचा, आत्ता 1000 रुपये देते, लक्षात ठेवा, विचारू शकतात, इम्पॉर्टंट आहे, कारण मेन एक काम आहे तुमचं CHO मधलं. ओके, हे झालं त्याच्याबद्दल. ओके, आपण कशाबद्दल बघत होतो. ओके, हे झालं. चला, निक्षय बघा, निक्षय ॲपबद्दल पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, आपण कशासाठी आणलं, म्हणजे हे ॲप कशासाठी आले, त्याच्यामध्ये काय काय काम होते हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, विचारू शकतात बरं काय. पर्पोज, ही ॲप आणायची पर्पोज काय होतं गव्हर्नमेंटची, त्याच्यामध्ये काय काय करू शकतो, टू कॅप्चर आणि ट्रॅक करू शकतो कुठली पेशंटला, आणि मॉनिटर डाटा ऑफ TB पेशंट, कुठली, जे TB पेशंटची डाटा बरं का, TB पेशंटचे. आणि अजून काय करू शकतं, सगळे बरं का, अक्रॉस इंडियामधलं, हे स्टेटमधलं नाही आहे, हे सेंट्रल स्कीम आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये चालतंय. ओके, इन कसे, रिअल टाइम थ्रू कसे, एकदम वेब बेस्ड सिस्टीम मध्ये. म्हणजे आता समजा तुम्ही कुठले एक पेशंट तरी रजिस्ट्रेशन केले, ह्याच्यामध्ये त्यांनी असं की ट्रॅक करायचं, त्याला मॉनिटर करायचं, हा एवढ्या गोळी घेतलेले, एवढे फेस चालू आहे त्याचं, म्हणजे आता 6 महिन्याचं होतं, आता 4 महिन्याचं झालं ट्रीटमेंट, म्हणजे किती ट्रीटमेंट झालेलं आहे, किती गोळ्या घेतलेले आहे. ओके, ही सगळी ह्याच्यावरती कळणार आहे. ओके, हे कसं असणार आहे, रिअल टाइम मध्ये वेब बेस्ड काय असणार आहे, ही सिस्टीम आहे, वेब बेस्ड सिस्टीम आहे. ओके, आणि टू एन्श्योर, हे काय करू शकतो अजून ह्याच्यामध्ये, टू एन्श्योर नोटिफिकेशन आणि फॉलोअप घेऊ शकतो आपण त्याचा. आता मी जस्ट म्हटलं तुम्हाला फॉलोअप, आणि त्याच्यासोबत त्याचा ट्रीटमेंट आपल्याला कळणार आहे, आणि आपण इझिली मॉनिटर करू शकतो. ओके, TB पेशंटसाठी बरं का, इझिली आपण मॉनिटर करू शकतो पेशंटसाठी. आणि डायरेक्ट, आता मी म्हटलो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ह्याच्यामधनं फायदा भेटतो की त्या पेशंटला किती पैसे गेले का नाही हे पण आपल्याला ह्याच्यामधनं कळतंय बरं का. हे ह्याचं हे झालं. आणि ह्याचं की पॉईंट मेन ह्याचे की पॉईंट काय काय होऊ शकतो, ह्याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं असतं, हे झालं. आणि त्याच्यासोबत मॉनिटरिंग, काय मॉनिटरिंग करणार, ते पेशंटचं ट्रीटमेंट असो, डायग्नोसिस असो, आणि ते TBचा प्रोग्रेस कसा आहे बाबा, हे सगळं आपल्याला इझिली कळणार आहे ह्या ॲपमध्ये. आणि आपण काय एकदम रिपोर्टिंग कसं असणार आहे, डिजिटल रिपोर्टिंग असणार आहे, डिजिटल रिपोर्टिंग ऑफ TB केसेस. ओके, TB केसेस ही सगळी डिजिटलमध्ये असणार आहे. आणि अजून काय म्हटलं होतं मी, ट्रॅकिंग म्हटलं होतं. ओके, ह्याच्यामध्ये इझिली ट्रॅकिंग होतो. आणि ह्याच्यामध्ये MDR पेशंट असो किंवा XDR पेशंट असो, मल्टीड्रग रेजिस्टन्स आणि एक्स्ट्रा मल्टीड्रग रेजिस्टन्स ही सगळ्यांची
काय ट्रॅकिंग आणि मॉनिटर आपल्याला इझिली करता येते. आणि हे मोबाईल ॲप आहे बरं का, मोबाईल ॲप पण आहेत, मोबाईल ॲप पण आहे आणि तुम्हाला वेबसाईटवरती पण ही भेटते. ओके चला, एवढं आपलं निक्षयबद्दल झालं. निक्षय आपलं बघा, ऑप्टेन टीव्ही डाटा ऑन वेब बेस्ड सॉफ्टवेअर. ओके, ही आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. आता काय निश्चय, निश्चय तुम्हाला लक्षात येते का? मला वाटतंय आपलं जे स्टार्टिंगला होतं त्रिशूला सिरीजमध्ये मी सांगितलेलं आहे. ओके बघा, हे काय निश्चय, काय ही प्रेग्नेन्सी टेस्ट किट आहे. हे काय निश्चय, ही प्रेग्नेन्सी टेस्ट किट आहे. ही रॅपिड होम बेस्ड टेस्ट, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. टू डिटेक्ट प्रेग्नेन्सी चेक करण्यासाठी आपण ही यूज करतो फ्री ऑफ कॉस्ट अंडर म्हणजे HW काय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरमध्ये ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटते. वर्क बघा, हे काय वर्क्स बाय डिटेक्टिंग. मग काम कसं करते ही, जे युरिन बदला HCG. ओके, HCG म्हणजे काय, ह्युमन कोरियोनिक जे गोनाडोट्रोपिन असतो, म्हणजे ही हार्मोन असतो, त्याला फाइंड आउट करतो. ओके, ही 6 ते 11 दिवसामध्ये होणार आहे. नाही, हे इम्प्लांटेशन आहे, हे 8व्या दिवशी भेटते बरं का. हे झालं विच अपिअर आफ्टर हायेस्ट. ओके, हे लक्षात ठेवा. आणि हे आहे बघा निश्चय, बघा इथे मेन्शन केलेलं ही प्रेग्नेन्सी टेस्ट किट आहे. ओके, कन्फ्युजन नाही व्हायचं. निश्चय आणि निक्षय. निश्चय म्हणजे लक्षात घ्यायचं, ही TB बद्दल विचारताय. ओके चला, मग आपलं उत्तर कुठलं असणार आहे? याचं उत्तर असणार आहे दुसरा, एकदम बरोबर. ई डॉट्स काय, याच्यामध्ये जे आपण म्हटलो ट्रीटमेंट वगैरे ही ह्याच्यामध्ये भेटणार आहे. पण सगळी डाटा भेटणार आहे का? नाही, फक्त मेडिसिन बद्दल ह्याच्यामध्ये कळू शकतो. ओके, हे काय झालं, वेब बेस्ड सॉफ्टवेअर. त्याच्यामधनं आपण मेडिसिन ड्रॉपआउट वगैरे थांबवू शकतो. ओके चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला बघायचंय. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, किमोप्रोफिलॅक्सिस. ओके, प्रोफिलॅक्सिस म्हटलेलं आहे, हे कुठली किमोप्रोफिलॅक्सिस म्हटलेलं, म्हणजे इन केस ऑफ किमोथेरपी कशाला देतो आपण? ओके, कॅन्सरमध्ये वगैरे देतात ना. ओके, त्याचं प्रोफिलॅक्सिस म्हटलेलं आहे, म्हणजे प्रिव्हेन्शन करण्यासाठी जे ड्रग देणार आहे. इन व्हिच टाईप ऑफ प्रिव्हेन्शन, ते कुठली प्रिव्हेन्शन मध्ये येतात? ओके, लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मधलं हे क्वेश्चन आहेत. पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे प्रिमोर्डियल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. एकदम म्हणजे एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरं का. हे ह्याच्यामधलं मला वाटतंय एक क्वेश्चन 100% येणारच आहे. ओके, मला वाटतंय आपण ही एक टॉपिक लेवल ऑफ प्रिव्हेन्शन थोडक्यात आपण बघून घेऊया, ह्याच्यामध्येच कम्प्लीट करून टाकू. ओके चला, मग आपण बघून घेऊ. इम्पॉर्टंट आहे बरं का, हे इम्पॉर्टंट आहे. आपण थोडक्यात डिटेलमध्ये बघायचं आहे आपल्याला. लेवल ऑफ प्रिव्हेन्शन, लेवल ऑफ प्रिव्हेन्शन किती प्रकार आहे सगळ्यांना माहिती आहे. किती? 4. आता 5 आहे बरं का. कुठली कुठली असणार आहे? एक आहे प्रिमोर्डियल, प्रिमोर्डियल प्रिव्हेन्शन, प्रिमोर्डियल प्रिव्हेन्शन झालं. आणि त्याच्यानंतर प्रायमरी, प्रायमरी आणि सेकंडरी. त्याच्यानंतर असणार आहे सेकंडरी. त्याच्यानंतर टर्शरी, टर्शरी प्रिव्हेन्शन. त्याच्यानंतर अजून एक आहे क्वार्टरनरी बरं का, क्वार्टरनरी पण आहेत. ओके, किती टोटल 5 झाले लेवल ऑफ प्रिव्हेन्शन आहेत. ओके, आपण एक एक थोडक्यात डिटेलमध्ये बघूया, कारण इम्पॉर्टंट आहे बरं का. ओके चला, पहिले काय बघायचं आपल्याला? प्रायमोर्डियल बघू आपण. प्रायमोर्डियल, प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन. याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला? मेन फोकस काय आहे, गोल काय आहे, याच्यामध्ये आपण कुठली कुठली काय काय काम करतो हे आपल्याला बघायचंय. बघा, ही काय डिसीज असते का याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये हे असणार आहे प्री पॅथोजेनिक, प्री पॅथोजेनिक फेस. म्हणजे पॅथोजेनिक म्हणजे काय? जे डिसीज कॉजिंग वगैरे कॉज झालेलं असतं किंवा डिसीज झालं असतं त्याचा अगोदरचा फेस आहे बरं का. म्हणजे ह्याच्यामध्ये डिसीज ॲब्सेंट असतो, इझिली आपल्याला कळतंय. ओके, याची मेन गोल काय असते, एम काय असते ह्याच्यामध्ये? प्रिव्हेंट इमर्जन्स बरं का. कुठली? इमर्जन्स ऑफ रिस्क फॅक्टर. जे रिस्क फॅक्टर आहे, रिस्क फॅक्टर, त्याला आपल्याला काय करायचंय? प्रिव्हेंट करायचा आहे. कधी? फॅक्टर बिफोर अपियर बरं का, जे यायचं अगोदर, बिफोर अपियर. बिफोर अपियर आपल्याला काय करायचं? रिस्क फॅक्टरला प्रिव्हेंट करायचा आहे. ओके, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल कुठली कुठली घेऊ शकतो बघा. एक्झाम्पल आहे इंडिव्हिज्युअल एज्युकेशन, इंडिव्हिज्युअल एज्युकेशन. आता समजा एक्झाम्पल काय, एक किती एक 11 वर्षाचे किंवा 10 वर्षाचे फिमेल म्हणजे मुले आहे. ओके, आपण तिला हेल्थ इंडिव्हिज्युअल एज्युकेशन देत आहे की कशाबद्दल? मेन्स्ट्रुएशन सायकल बद्दल. मग आता आले का तिला? नाही, म्हणजे बिफोर. ओके, आपण कशासाठी देतोय? इंडिव्हिज्युअल एज्युकेशन वगैरे देतो. मग हे ह्याच्यामध्ये येणार आहे प्रायमोर्डियल मध्ये. ओके, त्याच्यासोबत मास एज्युकेशन. ओके, मास एज्युकेशन मध्ये एकत्र सगळ्यांना जे
काय म्हणू शकतो, ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे येतात बघा. आता समजा कुठली पोलीस ते RTO डिपार्टमेंट मधलं येतात की असं असं तुम्ही काय करा, ॲडव्हर्टाइजमेंट करतो बघा, हेल्मेट घालणे. ओके, ही प्रायमरीमध्ये येते. पण ज्याचे ॲडव्हर्टाइजमेंट करतात बघा, मास एज्युकेशन वगैरे देतात बघा, ती प्रायमोरियल मध्ये येते. ओके, तुम्हाला एवढं लक्षात असायला पाहिजे. ओके, हे एक झालं, मास हे झालं. आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, चेंजेस नाही बरं का, मॉडिफिकेशन. ओके, बदलणे. ओके, हे कशामध्ये येते, प्रायमोरियल मध्ये येतात. ओके, त्याच्यानंतर एनकरेज चाइल्ड टू, कशासाठी, चाइल्ड टू काय अवॉइड करायचं आहे, अवॉइड बॅड हॅबिट्स. जे बॅड हॅबिट्स आहे त्याला काय करायचंय, एनकरेज करायचंय, बाबा तू ही सगळे सोडून टाक. एक्झाम्पल कुठले असतो, अल्कोहोल घेणे, स्मोकिंग. ओके, स्मोकिंग. आणि अजून काय म्हणू शकतो, ड्रग एडिक्शन. ओके, हे सगळं आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. ओके, हे झालं ह्याचा बदला. बघा ह्याच्यामधलं मेन टार्गेट कोण आहे बरं का, मेन टार्गेट असणार आहे कोण, हेच चिल्ड्रन. हे पण लक्षात असायला पाहिजे. ओके, चिल्ड्रन आणि जे युथ आहे ही मेन टार्गेट असणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, मला वाटते. ओके, कळायला वाटते. चला आता प्रायमोरियल झालं. आता ह्याच्या नंतर असणार आहे कुठली, ह्याच्या नंतर असणार आहे प्रायमरी प्रिव्हेन्शन. कुठली, प्रायमरी प्रिव्हेन्शन. त्याच्यामध्ये आपण फक्त काय केलेलं आहे, एज्युकेशन देतोय. इंडिव्हिज्युअल एज्युकेशन असो, मास एज्युकेशन असो, असले आपण दिलेले आहे. पण हे पण कसं असणार आहे, ही पण प्री पॅथोजेनिक फेस असणार आहे. प्री पॅथोजेनिक फेस असणार आहेत. ओके, त्याच्यामध्ये जे आपण ऍक्शन घेतो, काय म्हणू शकतो आपण, ऑल ऍक्शन टू प्रिव्हेंट. बरं का, ऑल ऍक्शन टू प्रिव्हेंट. आपण प्रत्येक गोष्टीसाठी जे ऍक्शन घेतो प्रिव्हेन्शन करण्यासाठी, ते सगळे कशामध्ये येणार आहे, सगळे प्रायमरी मध्ये येणार आहे. काय काय, ऑकरेन्स ऑफ डिसीज. ह्याच्यामध्ये काय, ऑकरेन्स ऑफ डिसीज इन कसं बघा, प्रेझेंट असणार आहे बरं का, प्रेझेंट ॲट अ रिस्क फॅक्टर. जे डिसीज येणार आहे ऑकरेन्स, म्हणजे आता समजा एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. आता समजा दोघं मित्र आहेत. ओके, एक मित्र आहे आणि ह्याचा मित्र किंवा त्याचा मित्र. ओके, दोघं मित्र आहे. बघा मी काय म्हटलं, ह्याच्यामध्ये डिसीज यायची चान्सेस बघा, काय म्हटलं मी, ऑकरेन्स ऑफ डिसीज इन प्रेझेंट, म्हणजे जे डिसीज यायची चान्सेस आहे ते असतो बरं का. मग ही समजा त्याच्यामध्ये मित्र आहे, जो काय करतो, मित्र स्मोकिंग करतो. काय करतो, स्मोकिंग करतो. एक मित्र काय आहे, त्याचा मित्र हे स्मोकिंग करत नाहीये. म्हणजे हे स्मोकिंग करतो, हे नो स्मोकिंग. आता समजा ह्यांनी स्मोक करत नाहीये, ह्यांनी स्मोक करतंय, मग ह्याला डिसीज यायचा चान्सेस आहे का नाही. जे स्मोक करतो त्याला डिसीज यायची चान्सेस असतो. म्हणजे काय म्हणू शकतो, ह्याला प्रेझेंट आहे. ओके, काही रिस्क फॅक्टर प्रेझेंट आहे याच्यामध्ये, म्हणजे ह्याला चान्सेस आहे बाबा ह्याला काहीतरी होऊ शकतो. आता नो स्मोकिंग मध्ये असणार आहे का, नाही, याच्यामध्ये नो रिस्क फॅक्टर, ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर नसणार आहे. ओके, बघा आता काय, ज्यावेळी तुम्ही काहीच नाही पिले, म्हणजे स्मोकिंगच नाही केले, मग तिथं तुम्हाला लंग कॅन्सर होऊ शकते का, नाही, हे रिस्क फॅक्टर मध्ये येत नाही. म्हणजे काय, नो लंग कॅन्सर. ओके, एवढं लक्षात आलं. नो लंग कॅन्सर आणि नो डिसीजेस, म्हणजे ह्याच्यामध्ये डिसीज पण येणार नाहीये जास्त. पण स्मोकिंग करत असेल तर आपण काय, इथे रिस्क फॅक्टर प्रेझेंट असणार आहे. मग इथे काय म्हणू शकतो, लंग कॅन्सर नसेल तर, बरं का, लंग कॅन्सर नसेल तर काय म्हणू शकतो, ते डिसीज तर प्रेझेंट असतो बरं का. ह्याच्यामध्ये डिसीज ऑप्शन असलं तरी कसे, रिस्क फॅक्टर जो असतो प्रेझेंट असतो. आता काय करायला त्यांनी, स्मोकिंग करायले, मग ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर असतो. ओके, बघा एवढं लक्षात ठेवलं तरी बस आहे तुम्हाला. ज्यावेळी रिस्क फॅक्टर असतो, जे काय ती असणार आहे प्रायमरी प्रिव्हेन्शन. ज्यावेळी रिस्क नसतो, म्हणजे रिस्कच नाहीये, म्हणजे ह्यांनी काहीच नाही केले, म्हणजे नो स्मोकिंग वगैरे असतो, त्याच्यामध्ये काय प्रायमोरियल असतो बरं का. ही लक्षात ठेवलं तरी बस आहे. म्हणजे प्रायमरी बद्दल रिस्क नसतो, प्रायमरी मध्ये रिस्क फॅक्टर असतो. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी ओके. मग प्रायमरी मध्ये कोण असणार आहे, टार्गेटला असणार आहे जे रिस्क पॉप्युलेशन. ओके, जे रिस्क फॅक्टर आहे त्यांना ही पॉप्युलेशन ह्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये कोण होतं, चिल्ड्रन आणि युथ पीपल. त्यांना अगोदरच आपण काय करायचे असते, मास एज्युकेशन किंवा हेल्थ एज्युकेशन, इंडिव्हिज्युअल एज्युकेशन वगैरे द्यायचं असते. ओके, एवढं लक्षात आलं. याच्यामध्ये मेन एक्झाम्पल आहे प्रायमरी मध्ये, एक आहे हेल्थ एज्युकेशन, इंडिव्हिज्युअल नाही बरं का,
इंडिव्हिज्युअल प्रायमरीमध्ये येते. हेल्थ एज्युकेशन आणि त्याच्या सोबत स्पेसिफिक प्रोटेक्शन. कुठली? स्पेसिफिक प्रोटेक्शन. स्पेसिफिक प्रोटेक्शन ही दोन्ही याची प्रायमरीचं एक्झाम्पल आहे. हे पण आपण डिटेलमध्ये बघूया. कुठले? पहिला हेल्थ एज्युकेशन. हेल्थ एज्युकेशन पहिले कुठलं आहे? हेल्थ एज्युकेशन. बघा हेल्थ एज्युकेशन काय करतो? इम्प्रूव्ह द हेल्थ स्टेटस. इम्प्रूव्ह द हेल्थ स्टेटस ऑफ, आपण कोणाला देणार आहे? जे इंडिव्हिज्युअलला. ओके, इंडिव्हिज्युअल किंवा आपण बघा इंडिव्हिज्युअल एज्युकेशनमध्ये फक्त एक येते. हेल्थ एज्युकेशन इंडिव्हिज्युअल पण देऊ शकतो आपण, अजून काय म्हणू शकतो? किंवा फॅमिली त्यांचं काय असू शकतो? इम्प्रूव्ह हेल्थ स्टेटस इम्प्रूव्ह होऊ शकतो ह्याच्यामध्ये. बघा जे हेल्थ एज्युकेशन आहे हे इम्पॉर्टंट आहे बरं का. मोस्ट कॉमन इम्पॉर्टंट टूल आहे बरं का. मोस्ट कॉमन इम्पॉर्टंट टूल फॉर हेल्थ वर्कर. हेल्थ वर्करसाठी काय? एकदम मोस्ट इम्पॉर्टंट टूल आहे. कशासाठी? टू इम्प्रूव्ह हेल्थ. म्हणजे त्यांचं हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी एकदम इम्पॉर्टंट टूल कुठलाही विचारल्यावर हेल्थ एज्युकेशन हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, हे झालं. आणि अजून काय म्हणू शकतो? एलिव्हेटिंग. ओके, एलिव्हेटिंग म्हणजे काय? हटवणे. काय एलिव्हेटिंग म्हणजे काय? एलिव्हेटिंग द डिसीज एजंट. डिसीज एजंटला सगळं काढून टाकण्यामध्ये ही मदत करतो. हे झालं हेल्थ एज्युकेशन. झालं म्हणजे हेल्थ एज्युकेशनमध्ये आपल्याला हे द्यायचं आहे. त्याच्यासोबत न्यूट्रिशनल सप्लिमेंट ही बॅलन्स डाईट वगैरे ही सगळी कशामध्ये येते? हेल्थ एज्युकेशन. बॅलन्स डाईट एक झालं. आणि लाईफस्टाईल चेंज. हे सगळी प्रायमरी बदला बरं का. लाईफस्टाईल चेंज प्रायमरी मध्ये कसं होतं? लाईफस्टाईल मोडिफिकेशन ह्याच्यामध्ये चेंज आहे बरं का. ही पण ही थोडी चेंजेस मधलं जे असतं बघा, इथे चेंज आहे तिकडे मोडिफिकेशन आहे, असलं क्वेश्चन तुम्हाला कन्फ्युजन करू शकतो. ओके, हे झालं. आणि अजून एक काय? एज्युकेशन. हे सगळे एक्झाम्पल आहे बरं का. हे हेल्थ एज्युकेशन हे पण एक एक्झाम्पल आहे. ओके, एज्युकेशन टू अडोलसेंट. ओके, अडोलसेंट फॉर सेफ सेक्स प्रॅक्टिस हे पण आहे प्रायमरी मधलंच आहे. आणि अजून त्याच्यामध्ये ब्रेस्ट फीडिंग म्हणा. आणि अजून काय म्हणू शकतो? एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन. हे सगळं त्याच्यामधलंच आहे. ओके, हे मला वाटतं बस आहे. अजून काय होतं? स्पेसिफिक प्रोटेक्शन. दुसरं काय होतं? स्पेसिफिक प्रोटेक्शन. बघा स्पेसिफिक प्रोटेक्शनमध्ये काय काय येते? मेन आहे याच्यामध्ये वॅक्सिनेशन. काय म्हणता तुम्ही वॅक्सिनेशनला? वॅक्सिनेशन म्हणा, इम्युनायझेशन. अजून काय म्हणतो? वॅक्सिनेशन. ओके, हे झालं. बघा ही काय करतो? मेन प्रायमरी ॲक्शन बरं का. मेन प्रायमरी ॲक्शन टू प्रिव्हेंट कशासाठी? कम्युनिकेबल का नॉन कम्युनिकेबल? मेन आहे हे कम्युनिकेबल साठी बरं का. कम्युनिकेबल डिसीज साठी मेन प्रायमरी ॲक्शन असणार आहे. कशासाठी? वॅक्सिन म्हणजे स्पेसिफिक प्रोटेक्शनसाठी आणि कम्युनिकेबल जे बघा कम्युनिकेबल डिसीज आहे त्याच्यासाठी स्पेसिफिक प्रोटेक्शन. ओके, हे इम्युनेशन वगैरे सगळे स्पेसिफिक प्रोटेक्शनमध्ये येतात. ओके, चला. आणि मी ऑलरेडी बघा ह्याच्यामध्ये ऑल वॅक्सिन याच्यामध्येच येतो बरं का. प्रोव्हाइड काय? प्रायमरी प्रिव्हेन्शन. सर्व वॅक्सिन जे आपण देणार आहोत सर्व कशामध्ये येणार आहे? प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये पण डीपमध्ये विचारलं तर तुम्हाला स्पेसिफिक प्रोटेक्शन तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आता समजा BCG आपण कशासाठी देतो? TB साठी देतो. मग हे म्हणजे वॅक्सिन देतो प्रिव्हेन्शन करण्यासाठी. ही काय? ही स्पेसिफिक प्रोटेक्शन आहे आणि प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे. आता तुम्ही BCG दिले कशासाठी? ब्लॅडर कॅन्सर वेळी. ब्लॅडर कॅन्सरला ट्रीटमेंट देताना हे दिलं तर तुम्हाला ही कशामध्ये होणार आहे? ही सेकंडरी प्रिव्हेन्शन होणार आहे. एवढं पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ओके, जेनेटिक हे वगैरे सगळे. अजून काय काय येते मध्ये? जेनेटिक हे सगळे स्पेसिफिक प्रोटेक्शन मधलं आहे बरं का. जेनेटिक काउन्सिलिंग आपण जे PPE किट घालतो बघा ते पण याच्यामध्ये येतो. PPE किट. ओके, PPE किट मध्ये कुठले येऊ शकतो? मास्क,
मास्क, हेल्मेट, इयरबड, अजून काय म्हणू शकतो, गॉज नाही सॉरी गॉज म्हणतो बघा, ग्लोव्ज. ओके, ग्लोव्ज, मास्क झालं, कॅप, गॉगल, शू कवर, ही पीपी किट मधलं सगळे ह्याच्यामध्ये येतं, ही स्पेसिफिक प्रोटेक्शन मध्ये येतं. ओके, हे झालं. आणि त्याच्यासोबत स्पेसिफिक प्रोटेक्शन लक्षात आला पटकन, स्पेसिफिक न्यूट्रिशनल सप्लिमेंट, न्यूट्रिशनल सप्लिमेंट. आता समजा आयरन, फोलिक ऍसिड आपण देतो, कशासाठी देतो, इन एनेमिया मध्ये. ही कसं आहे, ही सगळी स्पेसिफिक मध्ये येतं बरं का. IFA झालं. आणि अजून फोलिक ऍसिड देतो कशात, प्रिव्हेन्शन ऑफ NTD साठी एक झालं. आणि आयोडीन देतो आपण, आयोडीन. ओके, कशासाठी, फॉर गोयटरसाठी, ही पण ह्याच्यामध्येच येतो. ओके, अजून काय येते, अजून क्वारंटाईन सगळ्यांना लक्षात आहे. कोविड मधलं क्वारंटाईन म्हणजे काय, क्वारंटाईन मुळे ह्याच्यामध्ये येतात बघा. क्वारंटाईन मध्ये काय, जे पर्सनला काय म्हणू शकतो आपण, सेपरेटिंग द रिस्की पॉप्युलेशन बरं का, सेपरेटिंग रिस्की पॉप्युलेशन फ्रॉम ह्यांच्यामधनं, फ्रॉम डिसीज्ड पर्सन. ओके, डिसीज पर्सनला कुठे ठेवायचं आपल्याला, म्हणजे डिसीज पर्सन पासून आपल्याला जे रिस्क होऊ शकते, ज्यांना काय ठेवायचं आहे, सेपरेट ठेवायचं आहे. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, क्वारंटाईन म्हणतो बरं का. ओके, आणि तुम्हाला आयसोलेशन बद्दल पण कन्फ्युजन होत असेल. आयसोलेशन म्हणजे काय, जे पेशंट आहे, ओके, ते पेशंटला सेपरेट ठेवायचं बरं का. सेपरेटिंग द डिसीज पर्सन, कुठली, जे डिसीज पर्सन आहे. ओके, तुम्हाला कळत असेल परत एक येतो. ओके, सेपरेटिंग द डिसीज पर्सन, जे डिसीज पर्सन म्हणजे ऑलरेडी त्याला डिसीज आहे, त्या पर्सनला आपण सेपरेट केलं तर हे काय, आयसोलेशन. जे रिस्क पासन, जे एक, आता समजा एक पेशंट आहे, हे काय, ह्याला डिसीज झालंय. ओके, हे डिसीज झालंय, ह्यालाच आपण सेपरेट ठेवलं तर हे झालं आयसोलेशन. मग ह्याच्यामधनं बघा, ह्याला झाले म्हणून आपण दुसऱ्या व्यक्तीला आपण सेपरेट ठेवलं, रिस्क आहे म्हणून, म्हणजे रिस्क असू शकते म्हणून, हे काय झालं, क्वारंटाईन झालं. एवढं लक्षात आलं तरी बस झालं. आणि अजून काय, याच्यामध्ये प्रोफिलॅक्सिस वगैरे, ओके, किमोप्रोफिलॅक्सिस वगैरे ह्याच्यामध्ये येतात. किमोप्रोफिलॅक्सिस असो किंवा प्रोफिलॅक्सिस, कुठली पण प्रोफिलॅक्सिस सगळे ह्याच्यामध्येच येतो. एक्झाम्पल काय सांगू शकतो तुम्ही, एक्झाम्पल आता समजा एक बेबी आहे. ओके, एक बेबी आहे, त्याला काय म्हटलो मी लास्ट ह्याच्यामध्ये, आपण समजा अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग देतोय. ओके, का, रिझन काय, जे बच्चू आहे ऑलरेडी ते आईला त्यांचं, म्हणजे त्यांच्या आईला काय होतं, TB डायग्नोस आहे, त्यांच्यामधनं ही जन्माला आल्यावर आपण प्रोफिलॅक्सिस देतो. ह्याला काय, हे सगळे प्रायमरी. हे ट्रीटमेंट देतो का आपण, नाही, ट्रीटमेंट नाहीये, हे प्रिव्हेन्शन आहे. म्हणून हे कशामध्ये, स्पेसिफिक प्रोटेक्शन मध्ये, ते पण कुठं, प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये येतात बरं का. मग आपलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ओके, मग अजून काय राहिलं, ते झालं प्रायमरी झालं. आता सेकंडरी मध्ये आपण थोडक्यातच बघूया बरं का. सेकंडरी मध्ये आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे बघा. आता आपण प्रायमरी मध्ये काय लक्षात ठेवलं, प्रायमरी मध्ये आपल्याला ठेवायचं आहे हेल्थ एज्युकेशन आणि कुठलं स्पेसिफिक प्रोटेक्शन लक्षात ठेवायचं आहे. मग आता सेकंडरी मध्ये काय ठेवायचं आपल्याला, सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, एवढं लक्षात ठेवलं तरी बस आहे. हे पण कसं आहे, हे प्री पॅथोजेनिक फेज आहे का, नाही, ड्युरिंग पॅथोजेनिक फेज, ज्यावेळी डिसीज असतो, ज्या फेज मधनं आहे हे, म्हणजे हे फेज कुठली, सेकंडरी प्रिव्हेन्शनची. मग आपण कुठल्या पेशंटला फोकस करणार आहे, कशासाठी, टू प्रिव्हेंट डिसीज इन अर्ली स्टेजमध्ये. बघा, अर्ली स्टेजमध्ये आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे जे डिसीजला, कुठली पण असो. आता समजा आपल्याला TB येतोय, आता थोडी सिम्पटम्स दिसले आपल्याला, मग आपल्याला काय करायचं आहे, अर्ली डायग्नोसिस करायचं आणि पटकन ट्रीटमेंट घ्यायचं आहे. म्हणजे अर्ली स्टेजमध्येच आपण प्रिव्हेंट करतो पुढची जे कुठली पण कॉम्प्लिकेशन असो. ओके, हे झालं. आणि त्याच्यासोबत अजून काय करतो, टू प्रिव्हेंट प्रोग्रेस ऑफ डिसीज ही पण आपण काय करतो, प्रिव्हेंट करतो. ओके, त्याच्यासोबत अजून काय प्रिव्हेंट करतो आपण, डेव्हलपमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन जे होणार आहे पुढे. ओके, कॉम्प्लिकेशनचं बघा, ही पण कन्फ्युजन होऊ शकतो, लक्षात ठेवा. डेव्हलपमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन
ओके, कशामध्ये येतो, सेकंडरी प्रिव्हेंशन मध्ये येतो. हे सगळे इम्पॉर्टंट आहे बरं का. हे झालं. आता काय लक्षात ठेवायचं म्हटलं मी, अर्ली डायग्नोसिस. ओके, अर्ली डायग्नोसिस आणि अजून काय, प्रॉपर ट्रीटमेंट. ओके, प्रॉपर ट्रीटमेंट एवढं लक्षात ठेवलं तर सेकंडरी प्रिव्हेंशन तुमच्या पटकन लक्षात असणार आहे. ओके, मग आता काय आपल्याला फक्त एक्झाम्पल बघायचं आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवले ना, ओके, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्हाला. ओके, जे ऑल स्क्रीनिंग बरं का, ऑल स्क्रीनिंग टेस्ट सगळी ह्याच्यामध्येच येतं. स्क्रीनिंग टेस्ट कुठले, आता मॉन्टेक्स म्हणा. ओके, मॉन्टेक्स टेस्ट कशासाठी यूज करतो आपण, टीबी साठी यूज करतो, हे ह्याच्यामध्येच येतो. आणि अलिसा नाही बरं का, एलिसा ही आपण ईएडसाठी स्क्रीनिंग टेस्ट आहे बरं का, हे डायग्नोस्टिक नाही आहे. हे सगळी त्याच्यामध्येच येतो. आणि याच्यामध्ये काय, बीएससी म्हणजे काय, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. हे खूप वेळा विचारले क्वेश्चन आहे बरं का, सेल्फ एक्झामिनेशन. सॉरी बरं का, माझं अक्षर थोडं चांगलं येईल ना. ओके, हे चांगलं ऑलरेडी नाही आहे. ओके, चला, हे झालं बीएससी, बीएससी झालं, त्याच्यासोबत टीएससी पण लक्षात ठेवा. ओके, ही टेस्टिकुलर सेल्फ एक्झामिनेशन सगळे याच्यामध्येच येते एक्झामिनेशन. आणि अजून काय, मेमोग्राफी म्हणा, हे पण विचारले नॉर्सेटमध्ये बरं का, मेमोग्राफी. हे झालं. आणि पॅप स्मियर कशासाठी, सर्वायकल कॅन्सरसाठी आपण हे यूज करतो. ओके, हे झालं ऑल स्क्रीनिंग. आणि ऑल डायग्नोसिस टेस्ट पण, ऑल डायग्नोसिस बरं का, ऑल डायग्नोसिस टेस्ट सगळी ह्याच्यामध्येच येते. ओके, कुठली सांगा पटकन, स्टूल, युरिन, ब्लड टेस्ट, अजून काय म्हणू शकतो, CSFचे, स्पुटम म्हणा, हे सगळे ह्याच्यामध्येच येणार आहे. आणि एकदम इम्पॉर्टंट, ऑल केस फाइंडिंग बरं का, जे कुठली पण केस फाइंडिंग प्रोग्राम चालले आपलं यंदाच्या मंडळामध्ये सगळी कशामध्ये येते, सेकंडरी प्रिव्हेंशन मध्ये येतं बरं का. फाइंडिंग हेल्थ प्रोग्राम्स, कुठले हेल्थ प्रोग्राम सगळे ह्याच्यामध्ये येणार आहे. आणि ऍक्टिव्ह केस फाइंडिंग पण बरं का, ऍक्टिव्ह केस फाइंडिंग सगळी, सॉरी ऍक्टिव्ह केस हे झालं. त्याच्यासोबत अजून काय राहिलं, रिसर्च, जे ऍक्टिव्ह केस रिसर्च आहे ते पण ह्याच्यामध्येच येणार आहे. ओके, आणि जे हेल्थ चेकअप वगैरे आपण करतो, कुठली हेल्थ चेकअप असो, कुठली पण हेल्थ चेकअप. ओके, कुठे स्कूलमध्ये असो आणि ॲट द वर्किंगमध्ये ऑक्युपेशन मधलं, हे सगळे ह्याच्यामध्येच येतो. ओके, हे झालं. आता काय राहिलं, अर्ली डायग्नोसिस झालं. आता राहिलं काय, ट्रीटमेंट राहिलं. ओके, कळत नसेल तर परत एकदा बघा बरं का, कन्फ्युजन होऊन द्यायचं नाहीये. ओके, प्रॉपर ट्रीटमेंट ही पण सेकंडरीमध्येच आहे. ह्याच्यामध्ये सर्व मेडिकेशन येतं बरं का, ऑल मेडिकेशन आपण देणार आहे. आणि डॉट्स, ओके, हे डॉट्स समजा. आणि MRD, मल्टी ड्रग थेरपी, MRD नाही MDT, मल्टी ड्रग रेजिस्टन्स, हे पण झालं MDR. ओके, हे काय, मल्टी ड्रग थेरपी, हे सगळे ह्याच्यामध्येच येणार आहे. ओके, हे ह्याचं झालं. ओके, त्याच्यासोबत ART म्हणा. आणि टूथ एक्स्ट्रॅक्शन बरं का, आपण दात काढतो म्हणतो बघा, हे पण ट्रीटमेंटमध्येच येतो बरं का. हे झालं. त्याच्यासोबत सायकोथेरपी, एक्झाम्पल लक्षात ठेवा बरं फक्त तुम्ही, सायकोथेरपी आणि डेंटल फिलिंग. ओके, अजून काय म्हणू शकतो, कॅटरॅक्ट सर्जरी हे विचारतात बरं का, कॅटरॅक्ट सर्जरी. आणि आयसोलेशन विथ ट्रीटमेंट. आणि BCG बरं का, BCG कशासाठी, आपण ज्यावेळी ट्रीटमेंट करतो कशासाठी, ब्लॅडर कॅन्सर वेळी. ओके, मी आता सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. ओके, हे. आणि OCP, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, ज्यावेळी आपण PCOD साठी यूज करतोय, हे पण सेकंडरी मध्ये येणार आहेत. ओके, मला वाटते प्रायमरी हे आता 3 झाले. ओके, आता राहिलं कुठलं, आता शेवटचं कुठं राहिलं आपला, टर्शियरी प्रिव्हेंशन. ओके, टर्शियरी प्रिव्हेंशन हे पण कसं असणार आहे, हे ड्युरिंग लेट पॅथोजेनेसिस बरं का, ड्युरिंग लेट पॅथोजेनेसिस फेज मध्ये हे असणार आहे. किंवा काय म्हणू शकता तुम्ही, टर्मिनल फेज पण म्हणू शकता.
टर्मिनल फेज. ओके, मग याच्यामध्ये आपण काय करणार आहे, मेन असणार आहे आपलं फोकस मिनिमाइज द कॉम्प्लिकेशन. ओके, मिनिमाइज द कॉम्प्लिकेशन. लक्षात आलं ते काय होतं, मिनिमाइज द कॉम्प्लिकेशन. सेकंडरीमध्ये काय होतं, रिड्यूस द डेव्हलपमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन. म्हणजे डेव्हलप व्हायचं जे आहे, म्हणजे कॉम्प्लिकेशन डेव्हलप होणार आहे त्यालाच आपल्याला काय करायचं, प्रिव्हेंट करायचं आहे. याच्यामध्ये काय, जे ऑलरेडी झालेले कॉम्प्लिकेशन त्याला मिनिमाइज करायचं आहे. लक्षात आलं, सेकंडरीमध्ये म्हणजे कॉम्प्लिकेशन झालेलं नाहीये, म्हणजे आपल्याला काय करायचं, जे डेव्हलपमेंट होत आहे बघा त्यालाच प्रिव्हेन्शन करायचं, म्हणजे डेव्हलप होऊ द्यायचं नाहीये कॉम्प्लिकेशनला. ओके, लक्षात आलं. मग टर्शरीमध्ये काय ऑलरेडी कॉम्प्लिकेशन झालेलं आहे. ओके, त्याला काय करायचंय, फक्त मिनिमाइज करायचं आहे. लक्षात आलंय का, मिनिमाइज याच्यामध्ये झालेलं आहे टर्शरीमध्ये, आणि सेकंडरीमध्ये मिनिमाइज म्हणजे कॉम्प्लिकेशन झालेलं नाहीये. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी ओके. काय मेन फंडा आपला, मिनिमाइज द कॉम्प्लिकेशन. त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो तुम्ही, रिड्यूस द नंबर ऑफ कॉम्प्लिकेशन, मिनिमाइज द कॉम्प्लिकेशन, किंवा दोन कॉम्प्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक कॉम्प्लिकेशन कमी करायचं असे. ओके, नंबर ऑफ कॉम्प्लिकेशन झालं आणि मिनिमाइज करायचं एक झालं, आणि त्याच्यासोबत मेडिकल आणि सर्जिकल ट्रीटमेंट पण त्यामध्येच येतं बरं का. तुम्ही म्हटलं ते कॅटरेक्ट नाही आहे बरं का, कॅटरेक्ट सेकंडरीमध्ये येतो. ओके, हे काय झालं, मेडिकल आणि सर्जिकल ट्रीटमेंट. आणि अजून काय म्हणू शकतो, MRD त्याच्यामध्ये नाही लिहिलो बरं का मी, MRD आणि अजून काय हे MRD झालं, अजून काय जे एक्स्ट्रा ड्रग रेजिस्टन्स हे झालं इन TB मधलं आहे बरं का, हे इन TB मधलं, हे दोन्ही ह्याच्यामध्ये येते. आणि अजून काय मेजर सर्जरी सगळी टर्शरीमध्ये येते. ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, ह्याच्यामध्ये परत दोनच लक्षात ठेवायचे. ओके, जे इम्पॉर्टंट आहे, डिसएबिलिटी लिमिटेशन. डिसएबिलिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लास्ट क्लासमध्येच आपण डिस्कशन केलेलं. डिसएबिलिटी लिमिटेशन हे एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, थांबवायचं आहे. काय थांबवायचं तुम्हाला, अवर्टिंग म्हणजे काय, थांबवायचं आहे. काय, ट्रान्समिशन ऑफ, काय थांबवायचं आहे तुम्हाला, ट्रान्समिशन ऑफ डिसएबिलिटी टू. बघा, डिसएबिलिटी मधनं कुठे जे हँडिकॅप होतात त्यांना तुम्ही काय करायचंय, थांबवायचं आहे. हेच आहे मेन पॉइंट डिसेबिलिटी लिमिटेशनचा, म्हणजे डिसेबिलिटीला लिमिट करायचं आहे. ओके, याच्यामध्ये काय काय येऊ शकतो, फिजिओथेरपी इन पोलिओ पेशंटला फिजिओथेरपी द्यायचं हे याच्यामध्ये येतो. ओके, आणि अजून काय, केअर ड्युरिंग कॅन्सर पेशंटला. ओके, CA पेशंटला, ह्याला आपण काय म्हणतो, पॅलिएटिव्ह केअर. बरं का, हे एक तुमचं इंडिकेटर आहे बरं का, पॅलिएटिव्ह केअर. तुम्हाला विजिट द्यावं लागते ज्यावेळी तुम्ही ऑफिसर होणार. ओके, आणि केअर ड्युरिंग पार्किन्सन मध्ये. ओके, हे सगळे डिसेबिलिटी लिमिटेशन मध्ये होत्या. ओके, अजून काय राहिलं, हे एक मुद्दा पॉईंट आहे. त्याच्यासोबत अजून एक आहे रिहॅबिलिटेशन. ओके, संपलायला बरं का आपलं रिहॅबिलिटेशन. लक्ष घेऊन ऐका, एक क्वेश्चन नक्की येतं याच्यामध्ये. रिहॅबिलिटेशन फक्त समजून घ्या. ओके, रिहॅबिलिटेशन हे झालं रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, रिस्टोर करणे. एवढं लक्षात ठेवा. काय, रिस्टोर. काय रिस्टोर करायचं तुम्हाला, पैसे का नाही, एकदम आपलं हेल्थ स्टेटस आपल्याला रिकवर करायचं आहे. ओके, हे झालं. आणि बघा, रिस्टोर करायचं हेल्थ स्टेटस कोणाचे, ऑफ इंडिव्हिज्युअल बरं का, जे इंडिव्हिज्युअलचं कशासाठी, जे इंडिव्हिज्युअल किती ऑफ ऑप्टिमम. ओके, ऑप्टिमम लेवल बाय काय देऊन करणार तुम्ही, बाय ट्रेनिंग, किंवा अजून काय म्हणू शकतो तुम्हाला, ट्रेनिंग द्या आणि ट्रेनिंग देऊन त्यांना ही आपल्याकडे काय करायचं, रिस्टोर करायचं आहे. एक्झाम्पल काय म्हणतो आपण, फंक्शनल एबिलिटी, जे मेन फोकस आहे त्यांना फंक्शन करवायचं आहे. ओके, फंक्शनल एबिलिटी ही आहे मेन फोकस असणार आहे रिहॅबिलिटेशन मधलं. ओके, याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार येऊ शकतात. कुठली रिहॅबिलिटेशन मध्ये. ओके, एकच मिनिट. ओके, पहिला ह्याचा एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल काय, जे आपण क्रच वगैरे यूज करतो. ओके, क्रचेस इन पोलिओ किंवा कुठली पेशंट पॅरालिसिस पेशंटला वगैरे. ओके, हे एक झालं. त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो, जे ऐकू येत नाही बघा त्यांना हिअरिंग एड्स रिहॅबिलिटेशन. ओके, हे झालं. हे सगळे त्याच्यामध्ये येते. ओके, मला वाटते. ओके, अजून एक पॉइंट राहिले ना, मी काय म्हटलं होतं तुम्हाला ह्याच्यामधला प्रकार. ओके, एक लिहून घ्या, संपलं, एवढीच आहे. त्याच्यामध्ये येतो मेडिकल रिहॅबिलिटेशन. आर म्हणजे रिहॅबिलिटेशन समजा, हे झालं मेडिकल. ह्याच्यामध्ये आपण काय करणार, अर्निंग कॅपॅसिटी का नाही,
याच्यामध्ये रिस्टोरेशन ऑफ द फंक्शन, जे फंक्शन आहे त्याला रिस्टोर करायचं आहे. रिस्टोर फंक्शन, रिस्टोरेशन ऑफ फंक्शन, त्याच्यामध्ये फंक्शन परत आणण्याचे प्रयत्न करायचे. हे काय मेडिकल रिहॅबिलिटेशन झालं. त्याच्यानंतर वेकेशनल, वेकेशनल म्हणजे काय, ते स्वतःचं पैशाने कमवून ते खायला पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये काय रिस्टोरेशन ऑफ अर्निंग कॅपॅसिटी, त्याच्यामध्ये अर्निंग कॅपॅसिटी आपण रिस्टोर करायची आहे त्याच्यामध्ये. ओके, अजून कुठली सोशल, ओके सोशल रिहॅबिलिटेशन. ओके, ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये सोशल रिलेशनशिप बद्दल म्हणजे कशा पद्धतीने ही वाढवायचं आणि रिस्टोर करायचं. अजून काय डिग्निटी वगैरे. ओके, ह्याच्यामध्ये आलं लास्टचं काय सायकोलॉजिकल, कुठली सायकोलॉजिकल रिहॅबिलिटेशन. ह्याच्यामध्ये आपण काय करणार रिस्टोर कॉन्फिडन्स. ही एवढं झालं. ओके, चला अजून काय राहिलं होतं. ओके, चला ह्याच्यामध्ये आपण सर्व बघून घेऊया. एकच मिनटं, एक आहे माझ्याकडे. चला एकदम शॉर्टमध्ये आहे. ओके, स्वतः बनवलेलं आहे मी. ओके, हे काय करून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे म्हणजे घेऊन ठेवा, तुमच्या लक्षात येतील. बघा हे काय लेवल ऑफ प्रिव्हेन्शन आहे, सगळे एकदम डिटेलमध्ये म्हणजे शॉर्टमध्ये सांगतो. बघा प्रिमोडियल प्रिव्हेन्शन, प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शन, टर्शरी प्रिव्हेन्शन आणि हे क्वाटर्नरी. क्वाटर्नरी हे चौथा आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय टू प्रिव्हेंट द एमर्जन्सी. बघा एस्टॅब्लिश ऑर रिस्क फॅक्टर याच्यामध्ये नसणार आहे, ते प्रिव्हेंट करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये फोकस कुठली आहे, स्पेशली चिल्ड्रन अँड ॲडोलसंट म्हणजे यूथला. आणि प्रमोटिंग द हेल्थ लाईफस्टाईल हॅबिट्स. ओके, याच्यामध्ये हेल्थ एज्युकेशन इंडिव्हिज्युअल एज्युकेशन वगैरे याच्यामध्ये येतात. ओके, एक्झाम्पल काय बघा, प्रमोटिंग द सायको ॲक्टिव्हिटी, अँटी टोबॅको कॅम्पेन असले ह्याच्यामध्ये येते. हे काय प्रायमोडियल प्रिव्हेन्शन. आणि प्रायमरीमध्ये काय येतो टू प्रिव्हेंट द ऑकरन्स ऑफ अ डिसीज बाय द कंट्रोलिंग द रिस्क फॅक्टर. रिस्क फॅक्टर ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर नाही बरं का. हेल्थी इंडिव्हिज्युअल हू हॅव अ रिस्क. ओके, ह्याच्यामध्ये काय करणार ॲक्शन, हेल्थ प्रमोशन करणार, न्यूट्रिशन, स्पेसिफिक प्रोटेक्शन, इम्युनेशन, किमोप्रोफिल. बघा किमोप्रोफिलचे उत्तर आपलं भेटलेलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय डीपीटी वॅक्सिन सगळे देणं, हे सगळे ह्याच्यामध्ये येतात. ओके, HIV प्रिव्हेन्शन, कॉन्डम्स वगैरे यूज करणे. ओके, सेकंडरीमध्ये काय द हार्ट डिसीज प्रोग्रेस बाय द अर्ली डायग्नोसिस. बघा अर्ली डायग्नोसिस ट्रीटमेंट एवढं लक्षात ठेवलं तरी बस आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय डिसीज इंडिव्हिज्युअल स्टेज वगैरे बघायचं आहे, स्क्रीनिंग वगैरे ह्याच्यामध्येच होते. तुम्ही स्वतः BP शुगर वगैरे सगळं चेक करतो. बघा सगळे कशामध्ये येतं, सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये येतो. ओके, BP चेक. ओके, इथं आहे हायपरटेन्शनसाठी पॅप्समियर, ब्लड शुगर, हे सगळे कशामध्ये येते, सगळे सेकंडरीमध्ये येते. टर्शरीमध्ये काय येते टू रिड्यूस द डिसेबिलिटी अँड रिहॅबिलिटेशन पेशंट विथ एस्टॅब्लिश डिसीज ऑर डिसेबिलिटी. त्याच्यामध्ये काय काय होणार आहे, बघा मेडिकल, सोशल, वेकेशनल, सायकोलॉजिकल सगळं सांगितलं तुम्हाला. आणि इन्सुलिन थेरपी वगैरे याच्यामध्येच येणार आहे. आणि सायकोथेरपी आफ्टर स्ट्रोक, आर्टिफिशियल लिम्ब, आर्टिफिशियलचे पाय वगैरे हे करतात बघा, ते सगळे टर्शरीमध्ये येणार आहेत. ते रिहॅबिलिटेशन झालं बरं का, ट्रीटमेंट नाही येते. आणि फॉर एम्प्युटेड. ओके, आणि एक क्लेफ्ट लिप वगैरे ह्याच्यामध्येच येते. आणि हे काय क्वाटर्नरी प्रिव्हेन्शन काय ह्याच्यामध्ये काय येते टू प्रिव्हेंट ओव्हर मेडिकेशन. बघा ओव्हर मेडिकेशन थांबवायचं आहे आणि प्रोटेक्ट द पेशंट फ्रॉम द अननेसेसरी इंटरव्हेन्शन. जे जास्त घेणार आहे मेडिसिन त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन करायचे त्यांच्याकडनं. पेशंट अँड हेल्थ सिस्टमला आपण फोकस करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये हे ते क्लिनिकल प्रॅक्टिस, एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आणि हे करणार आहे. एक्झाम्पल काय ह्याच्यामध्ये अवॉइडिंग अननेसेसरी अँटीबायोटिक्स, अवॉइडिंग हे अँटीबायोटिक डायग्नोस्टिक टेस्ट सगळी हे आपल्याला थांबवायचं आहे. ओके, रॅशनल ड्रग यूज वगैरे. ओके, चला मला वाटतं तुमचं लक्षात आलं असेल, आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला एक पण शंका यायला नाही पाहिजे बाबा. ओके, चला क्वेश्चन काय होतं, क्वेश्चन अरे बापरे भरले की आपला पेजेस. प्रिफोलेसिक्स कशामध्ये येत आहे, ही येणार आहे प्रायमरीमध्ये येणार आहे ना. येस, प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये प्रोफिलॅक्सिस येणार आहे. आपलं उत्तर कुठले, दुसरे उत्तर एकदम बरोबर आहे. ओके ओके, एक शेवटचा क्वेश्चन बघून आपण एंड करूया आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये परत म्हणजे एकदम छान क्वेश्चन आणूया. बघा मी काय आणलो, इमेज बेस्ड क्वेश्चन आणलेलं आहे. ओके, सगळ्यांच्या लक्षात आहे, पटकन लक्षात घ्या. आपली एक्झाम कशी होणार आहे CHOची इमेज बेस्ड क्वेश्चन, सॉरी इमेज बेस्डच म्हणतो बघा मी, सॉरी हे इमेज बेस्ड क्वेश्चन आहे, पण एक्झाम होणार आहे CBT. ओके, आयडेंटिफाय द फॉलोइंग इमेज. खाली दिलेले जे इमेज दिसते तुम्हाला, ओके हे काढू का तुम्हाला. ओके, इकडे घेतो म्हणजे एक मिनिट. बघा फॉलोइंग द इमेज तुम्हाला काय दिसते ह्याच्यामध्ये, म्हणजे हुडकायच्या, म्हणजे हे स्कीम आहे बरं का. सॉरी मी एक कुठली स्कीम रिलेटेड आहे ही डायग्राम तुम्हाला विचारायला असं विचारलं पाहिजे होतं. ओके, बघा ही लोगो एक स्कीमची, एक कुठली स्कीम आहे तुम्हाला सांगायचं. ओके, मीच विचारतो उत्तर द्या. पटकन लक्षात जायला पाहिजे. ओके, आई पण आहे इकडे, बाळ पण आहे. ओके, मदर आणि चाइल्ड दोघं पण आहेत. ओके, मग म्हणजे रिलेट करा कुठली प्रोग्राम असू शकतो.
लक्षात आलं का? अजून एक हिंट देऊ का? हे 2011 मध्ये आलेले बघा स्कीम. ओके, मला वाटतं तुम्हाला लक्षात आलंय का? ओके, आलंय का? बघा हेच आहे का? बघा कुठले हे जननी. ओके, जननी म्हणजे आई, शिशु, शिशु म्हणजे काय? बच्चू इथं आहे. ओके, हे कार्यक्रमाचं नाव काय? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम म्हणजे काय? JSSK. कधी आले? जस्ट मी तुम्हाला म्हटलो 2011 मध्ये आलेले आहे. कुठली? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. लक्षात ठेवा, इमेज बेस्ड IBQ मध्ये तुम्हाला विचारू शकता. ओके, चला याची फायदा काय काय? लोगो ऑफ द स्टेट हे एनोक्झर बरं का. मी सगळं डायरेक्ट कुठनं उचललं हे बघा, कुठनं उचललं? गाईडलाईन्स ऑफ फॉर जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं होतं NSA मधला तिथलं आहे. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय काय भेटते बघा. एसूर नील आउट ऑफ द पॉकेट एक्सपेन्स इन ऑल गव्हर्नमेंट हेल्थ इन्स्टिट्यूट. याचे मेन गोलच आहे काय? नील म्हणजे काहीच नाही जायला पाहिजे आउट ऑफ द पॉकेट. म्हणजे जे आई जाणार आहे किंवा जे फॅमिली जाणार आहे त्यांच्याकडनं काय? आउट ऑफ द पॉकेट म्हणजे त्यांच्या खिशातनं 1 रुपया पण नाही जायला पाहिजे. म्हणजे 0 काहीच नाही जायला पाहिजे एक्सपेन्सिव्ह इन ऑल गव्हर्नमेंट हेल्थ इन्स्टिट्यूशन मध्ये. सर्व गव्हर्नमेंट हेल्थ इन्स्टिट्यूशन मधले त्यांनी गेलं बाबा की त्यांचा खिशातनं 1 रुपया पण खर्च नाही व्हायला पाहिजे. हे मेन मोटो आहे ही कशाची? JSSK चे म्हणजे काय? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाबद्दल. ओके, हे झालं. बघा याच्यामध्ये काय काय भेटते आपल्याला? फॉर प्रेग्नेंट वुमन आणि न्यूबॉर्न साठी असणार आहे. बघा प्रेग्नेंट वुमन साठी काय काय ह्याच्यामध्ये फायदा होणार आहे? फ्री डिलिव्हरी होणार आहे. सर्व गव्हर्नमेंट जे हेल्थ इन्स्टिट्यूशन आहेत त्याच्यामध्ये फ्री डिलिव्हरी होणार आहे. म्हणजे 1 रुपया पण खर्च नाही येणार. आणि त्याच्यासोबत काय? फ्री सिझरियन सेक्शन म्हणजे CS पण होणार. त्याच्यासोबत फ्री ड्रग, सगळी जे रिक्वायर्ड ड्रग आहे सगळी ड्रग फ्री मध्ये देण्यात येईल. आणि फ्री डायग्नोसिस त्याच्यामध्ये कुठली कुठली ब्लड असो, युरिन टेस्ट, UAची सगळी टेस्ट फ्री होते या स्कीम मधला बरं का. फ्री डाईट ड्युरिंग स्टे, ज्यावेळी डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा LSC म्हणजे सीझर झाल्यानंतर आई म्हणजे जे मदर स्टे करणार आहे ज्यावेळी अप टू 3 days फॉर अ नॉर्मल डिलिव्हरी. 3 दिवसापर्यंत बरं का. 3 दिवसापर्यंत कधी? नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर. आणि 7 दिवस फॉर सिझरियन सेक्शन ज्यावेळी CS होते, ज्यावेळी 7 दिवसापर्यंत डाईट म्हणजे जेवण एकदम फ्री मध्ये भेटणार आहे. ओके, त्याच्यासोबत फ्री बघा प्रोव्हिजन ऑफ ब्लड. आता समजा इन केस ऑफ डिलिव्हरी कसं झाले, सिझरियन मध्ये झाले किंवा लेबर झाले समजा, मग त्यावेळी PPH. ओके, पोस्टपार्टम PPH म्हणजे पोस्टपार्टम मध्ये हेमरेज वगैरे असेल, ब्लिडिंग वगैरे झालं असेल तर फ्री मध्ये काय करायला पाहिजे? त्यांनी ब्लड वगैरे त्यांनीच येऊन चढवतात म्हणजे फ्री मध्येच होते सगळे. ओके, एक झालं. त्याच्यासोबत फ्री ट्रान्सपोर्ट फ्रॉम होम टू हेल्थ इन्स्टिट्यूशन. बघा फ्री ट्रान्सपोर्टेशन म्हणजे आता समजा तुम्ही फक्त फोन केला असं या स्कीम मध्ये काय होते? घरापासनं हॉस्पिटलला फ्री मध्ये देतात तुम्हाला. बिटवीन द हेल्थ इन्स्टिट्यूशन इन केस ऑफ रेफरल अँड ड्रॉप बॅक होम. रेफरल असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्री मध्ये देतात. आणि सगळी डिलिव्हरी झाले 3 दिवस, नॉर्मल झालं तर 3 दिवसानंतर तुम्हाला घरी पण सोडायला ह्यानेच येणार आहे. आणि समजा सीझर झाले मग 7 दिवसानंतर सोडायला तुम्हाला घरला ही यांच्याकडनंच फ्री मध्ये होणार आहे. ओके, एवढं झालं. आणि एक आहे एक्सपेन्सिव्ह ऑल काइंड्स ऑफ द यूज चार्जेस. सगळे चार्जेस वगैरे ऑल काइंड ऑफ सगळे फ्री मध्येच असणार आहे. हे झालं आईचा प्रेग्नेंट वुमेनसाठी. आणि बच्चूसाठी काय असणार आहे? आणि हे 30 दिवसासाठी असणार आहे बच्चूसाठी. काय काय? फ्री अँड 0 एक्सपेन्स ट्रीटमेंट. कुठल्या पण ट्रीटमेंट असो सगळी 0 रुपयामध्ये होणार आहे. आणि फ्री ड्रग आणि कन्झ्युमेबल सगळी जे मागणार आहे म्हणजे लागणार आहे बच्चूला सगळे फ्री. आणि फ्री डायग्नोस्टिक्स आणि फ्री प्रोव्हिजन ऑफ ब्लड. ह्याला पण ब्लड गरज पडलं तर ही पण घरी सॉरी फ्री मध्ये. आणि ही पण बघा आता सेमच आहे कारण बच्चू सोबतच जाणार आहे आई पण आणि आई सोबत बच्चू असणार आहे. आणि होम बॅथ हेल्थ इन्स्टिट्यूशनला आणि बिटवीन हेल्थ इन्स्टिट्यूशन इन केस ऑफ द रेफरल ड्रॉबॅक म्हणजे घरी जाताना किंवा रेफरल कुठं तरी केलं इन केस ऑफ सिरियस मध्ये असताना सगळी ट्रान्सपोर्टेशन सगळी फ्री मध्ये असणार आहे. ह्यांनी सोडणार आहे तुम्हाला कुठनं स्कीमने? JSSK मधनं. आणि हे काय? ऑल काइंड्स ऑफ यूज चार्जेस सगळी एकदम फ्री मध्ये होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय विचारू शकते तुम्हाला? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम मध्ये कोणाकोणाला बेनिफिट भेटणार आहे असं विचारू शकते. किंवा बच्चूला किती दिवसापर्यंत हे मेडिसिन वगैरे फ्री भेटू शकते असं पण विचारू शकते. किंवा 3 ऑप्शन असं दिलेलं असतं तुम्हाला. ह्याच्यामध्ये फ्री सिझरियन सेक्शन होते आणि जेवण करायला म्हणजे फ्री डाईट भेटते आणि ट्रान्सपोर्टेशन वगैरे भेटते. एक नाही भेटणार असे तुम्हाला हुडकून काढायला वगैरे सांगतात. ओके, बघा आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके, उत्तर काय नाहीये याचं आपलं काय? JSSK म्हणजे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हे स्कीमचं नाव आहे. हे लोगो त्याचं आहे. ओके, चला लक्षात आलंय. हे बघा तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये उत्तर द्यायचे हे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये उत्तर घेऊया. बघा मेन फंक्शन ऑफ द सोडियम सिट्रेट.
सोडियम सिट्रेटचं मेन काम काय आहे ORS मध्ये. ओके, ORS बद्दल तुम्ही न्यूज वगैरे बघितले ना. ओके, कशाबद्दल ही यूज काय आहे सोडियम सिट्रेट बद्दल असं विचारते. टू इन्क्रीज द ऑब्झर्वेशन ऑफ ग्लुकोज बाय हे काय कॉन्ट्रास्पोर्ट, आणि हे काय टू करेक्ट द इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, टू करेक्ट द एसिडोसिस, टू करेक्ट द डिहायड्रेशन. कशासाठी यूज करतोय आपण म्हणजे सोडियम सिट्रेटचं यूज काय आहे ORS मध्ये असं विचारते. ओके, तुम्हाला काय करायचं कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. कुठल्या पण तुमच्या मनात आलं असेल उत्तर, जे तुम्हाला उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके, चला. हे काय जे विद्यार्थी फॉर CHO महाराष्ट्र कॅन्डिडेट आहे 2025 एक्सपिरियन्स, त्यांना काय ही 1 ते 5. ओके, 1 ते 5 तुम्हाला मी 2023 मधले PYQ ऑलरेडी इन डिटेलमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यामधला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतात, तुम्ही ते बघून घ्या बरं का. ओके, काय करायचं जे चॅनलचं आहे त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये आहे बरं का. हे प्लेलिस्टमध्ये CHO 2023 म्हणून तुम्हाला दिसते, ह्याच्यामध्ये सर्व आपले व्हिडिओ आहेत, तुम्ही याला बघून घ्यायचा आहे. आणि जे कॅन्डिडेट आहेत ओके, जे ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन तारीख कधीपासून आहे 18/11/2025 ते 4/12 म्हणजे हे डिसेंबर पर्यंत आहेत, रोजीपर्यंत आहे. सगळ्यांनी काय करायचं आहे ॲप्लिकेशन ह्या अनुसार तुम्हाला अप्लाय करायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला काय डाऊट असेल तर हे व्हिडिओ बघा, तुम्हाला आयडिया भेटणार आहेत. ओके, चला मग आपण लवकरात भेटणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर काय करायचं सगळ्यांना लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला प्रश्न काय असेल तर तुम्हाला ही कॉमेंट करायचं आहे. आणि त्याच्यासोबत जे CHO एस्पिरंट्स आहेत आणि DME DHS नॉर्सेट वगैरे असेल तर त्यांना पण ही चॅनल रेफर करा बरं का, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, मग आपण लवकरात भेटणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.